हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, हे बघा किती साऱ्या लेस आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या. तर एवढ्या साऱ्या लेस घरामध्ये पडलेल्या आहेत. मग याचं काय करायचं? तर यापासून आपण असं काहीतरी करायचं क्रिएटिव्ह, की ते प्रोडक्ट आपलं विकलं सुद्धा जाईल आणि या लेसेसचा उपयोग सुद्धा होईल. तर मैत्रिणींनो, अशीच आपण एक असं काहीतरी बनवूया की ते सेल होईल सुद्धा आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि असं काहीतरी भन्नाट मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या लेस जर घरात असतील तर त्याचा उपयोग नक्कीच तुम्ही करणार आहात. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता किती लेस आहेत आपल्याकडे. तर त्यासाठी प्रोडक्ट बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते मी आधी. तर हे असे 2 पीस रेडी करून घ्यायचे आहेत. सेम साईजचे 2 पीसेस रेडी करायचे आहेत. मला वाटतं तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण काय तयार करत आहोत. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते, याची उंची जी आहे ती 14 इंच आहे आणि याची रुंदी जी आहे ती 13 इंच आहे. असे 2 पीस आपण रेडी करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हा एक अखंड पीस आपण रेडी केलेला आहे आणि आतमध्ये आपण राईस बॅग टाकलेली आहे. तर याची उंची जी आहे ती आहे 39 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 4 इंच. त्याच्यानंतर आपण 2 हँडल रेडी केलेले आहेत. आता हे हँडल बघून तर तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल आपण काय स्टिच करणार आहोत. तर हे हँडल आहेत आपले 19 इंच आणि याची रुंदी जी आहे ती 1.5 इंच आहे. असे पीसेस आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, यातला एक पीस घ्यायचा आहे. आपण याला क्विल्टिंग केलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. तिरप्या टिपा मारून आपण सगळं याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. आता क्विल्टिंग केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचा जो उंचीचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आधी. म्हणजे हा 14 इंच हा उंचीचा भाग आहे. तर इथे आपल्याला या जे लेसेस आहेत ते अटॅच करायचे आहेत. तर त्याआधी आपण काय करूया, याला हँडल अटॅच करून ठेवूया. तर याचा सेंटर काढून घ्यायचा आधी. हे बघा, असं एकावर एक व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटर काढून घेतल्यानंतर आपण अजून एकदा मोजूया सेंटर आपला बरोबर आहे की नाही, कारण चुकायला नको. हे बघा, आपला सेंटर बरोबर आहे. तर सेंटर काढून घेतल्यानंतर आपल्याला सेंटरच्या 2 इंच इकडे आणि 4 इंचावर इकडे मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर हे जे हँडल आहेत ते आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. हे जे आपण मार्किंग केलेलं आहे, मार्किंगच्या त्या साईडला हँडल ठेवायचं आहे आणि मार्किंगच्या या साईडला हँडल ठेवायचं आहे. असे आपल्याला हे हँडल इथे सेट करायचे आहेत आणि याच्यावरती आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. हँडल आपण आधी इथे जॉईन करून घेऊया. तर जॉईन करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला लॉक स्टिच द्यायची आहे. एक दोनदा मागे पुढे करायचं आहे. त्याच्यानंतर हे हँडल जे आहे इथे आपण जिथे खून केलेली आहे, मार्किंग केलेली आहे, त्याच्यावरती असं आपण स्टिचिंग करणार आहोत. आणि हे हँडल स्टिच करताना वरती आपल्याला 1 इंच जागा सोडून द्यायची, कारण आपल्याला वरतून सुद्धा याला पायपिंग करायची आहे त्याच्यामुळे. तर पायपिंग करण्यासाठी आपल्याला इथे स्पेस चांगली हवी, त्यासाठी आपण तेवढा भाग सोडून देणार आहोत आणि थोडंसं खालून तिथून परत मागे पुढे करत स्टिचिंग करून घेणार आहोत. हे बघा, आपण मागे पुढे करत इथे स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता परत एकदा आपण करून घेऊ. आपली लॉक स्टिच देऊन झालेली आहे. लॉक स्टिच आपण यासाठी करतो की आपले हँडल जे आहेत ते मजबूत राहायला हवेत, कारण कितीही यामध्ये लोड आपण ठेवला, म्हणजे कितीही जड सामान ठेवला तरी हँडल आपले तुटायला नको. आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. आता या साईडला सुद्धा आपण हे जे आपण हँडल अटॅच केलं आहे त्याच साईजला आपण मॅच करत या साईडला सुद्धा आपण हँडल अटॅच करून घेऊया. आपले हँडल अटॅच करून झालेले आहेत आणि आपण आता याला वरतून पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग करण्यासाठी तुम्हाला 1.5 इंचाची पट्टी लागेल. 1.5 इंचाची पट्टी घेऊन तिला दुमडायची आहे आणि दुमडून जे बॅक साईड आहे त्याच्यावरून आपल्याला शिलाई लावायची आहे. फ्रंट साईडला पट्टी ठेवायची नाही, बॅक साईडला ठेवायची
आणि एकदम कडेकडेने शिलाई लावायची आणि खाली जो आपलं हँडल आपण अटॅच केलेलं आहे ते बघायचं नाही, तर ते शिलाईमध्ये येऊ शकतं. तर हँडल आतमध्ये दुमडायचं आणि जिथून हँडल अटॅच केलेलं आहे तिथून जरा सावकाशच शिलाई लावायची, म्हणजे आपलं हँडल जे आहे ते आपल्या शिलाईमध्ये येणार नाही. आणि शिलाई लावल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, जे आपण दुमडून पट्टी लावलेली आहे तिला पुढच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे फोल्ड करून आपण स्टिचिंग करून घेऊया. आता बघा स्टिचिंग झालेली आहे, पायपिंग करून झालेली आहे आपली. आता आपल्याला दुसऱ्या पार्टवरती सेम पद्धतीने पायपिंग करायची आहे. पट्टी घ्यायची आहे 1.5 इंचाची आणि तिला कट करून बरोबर मापाने तिला दुमडून घ्यायची आहे. आणि दुमडून घेतल्यानंतर मग हे बघा अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे आणि आपण पहिल्या पीसवरती जसे आपण पायपिंग केली सेम याच्यावरती करून घ्यायची. हे बघा पायपिंग झालेली आहे, हँडल अटॅच करून झालेले आहे. आपण आता ही लेस अटॅच करणार आहोत. तर लेस हे बघा मी ही लेस अटॅच करत आहे, कारण या कापडावरती ही लेस उठून दिसत आहे त्याच्यामुळे. आता तुमच्याकडे जशी लेस असेल ती लेस तुम्ही घेऊ शकता आणि तिथे अटॅच करू शकता. हे बघा अशा प्रकारे आपण ही लेस अटॅच करत आहोत. तर थोडी ब्रॉडच घेतली आहे, कारण आपले जे हँडल आहेत ते ब्रॉड आहेत आणि आपण ते दुमडलेले नाही, त्याच्यामुळे जे हँडलची शिलाई आहे ती झाकली गेली पाहिजे, ती दिसायला नको, त्यासाठी आपण ब्रॉड लेस घेतलेली आहे. जर तुम्ही हँडल दुमडून अटॅच करत असाल तर तुम्ही डायरेक्ट छोटी लेससुद्धा अटॅच करू शकता, म्हणजे रुंदीने कमी असली तरी चालते. पण इथे आपल्याला शिलाई पण लपवायची आहे आणि छान लेससुद्धा अटॅच करायची आहे, त्यासाठी आपण ही लेस चूज केलेली होती. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा किती सुंदर लुक आलेले आहे एका लेसमुळे. आता आपल्याला परत अजून एक दुसरी लेस अटॅच करायची आहे. तर ही जी रेड कलरची लेस आहे ना, ती ह्या प्लेन कापडावरती अजून उठून दिसणार आहे. बघा किती सुंदर दिसते. तर ही लेस आपण याच्या खाली अटॅच करून घेणार आहोत. तुमच्याकडे जितक्या लेस असतील तितक्या तुम्ही त्याच्यावरती अटॅच करू शकता आणि तुमच्या शॉपिंग बॅगला किंवा बाजाराच्या पिशवीला अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता ही अशी पिशवी जर तुम्ही बाजारात नेली ना, तुम्हाला प्रत्येकजण विचारेल कोणी शिवली, कुठे शिवली, कोणाकडे शिवली, आणि जेव्हा तुम्ही सांगाल मी स्वतः शिवलेली आहे, तेव्हा तुम्हाला अशा पिशव्यांची नक्की ऑर्डर मिळते. कारण हे जे होतं ना ते माझ्यासोबतच होतं आहे, त्याच्यामुळे मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. मी कोणतीही पिशवी घेऊन गेले ना बाजारात, बाहेर दुकानात वगैरे, की मला विचारतातच की ही कोणी शिवली, कारण ती दिसतेच एवढी अट्रॅक्टिव्ह. आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या पिशव्या नेते मी बाहेर, एकाच डिझाईनची नेत नाही. ते कसं असतं ना, आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग आपल्याला स्वतःला करावी लागते. त्याच्यामुळे आपण जे शिवलेलं प्रोडक्ट आहे ते स्वतः आधी वापरायचं आणि मग ते बघून तुम्हाला दुसरे नक्की ऑर्डर देतात. तर हे बघा किती सुंदर दिसते आहे लेस लावल्यानंतर आपली शॉपिंग बॅग. शिवायच्या आधीच खूप सुंदर रेडी झालेली आहे. हे बघा आता आपण ज्या पीसला लेस अटॅच केली ते पीस साईडला ठेवूया आणि दुसरं पीस घेऊया. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेम लेस अटॅच करायची आहे. हे बघा आपण आधी ज्या पीसवर जी लेस अटॅच केली सेम लेस आपण या पीसवर देखील अटॅच करून घेणार आहोत. हे बघा आपण याला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे आणि किती सुंदर लुक आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण पूर्ण स्टिचसुद्धा केलेलं नाही आहे तरी लेसमुळे किती सुंदर लुक आलेला आहे. तर आपल्याकडे जे लेस असतात ना त्याचा उपयोग तुम्ही असा करू शकता. छोटी पर्स वगैरे, पाऊच, जे काही तुम्ही स्टिच करता त्याला तुम्ही ह्या अशा लेसेस अटॅच करा. हे बघा किती सुंदर लुक येईल त्याला आणि त्याची प्राईससुद्धा तुम्हाला त्याच्यामुळे जास्त मिळेल आणि सेलसुद्धा लवकर होईल. आणि हे जे मी तुम्हाला स्टिच करून दाखवते हे माझं नाहीच आहे, हे कस्टमरचंच आहे. आणि माझ्या जास्त करून सेल होणारं जे काय प्रोडक्ट असेल ना तर ते हेच आहे, म्हणजे याच प्रकारच्या पिशव्या माझ्या जास्त करून सेल होतात. तर तुम्ही पण असं काहीतरी नवीन ट्राय करा, म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहे ते लोकांना आवडेल आणि त्याच प्रोडक्टची मागणी जास्त होईल आणि ते प्रोडक्ट आपल्या नावाने ओळखलं जाईल. असं काहीतरी आपण क्रिएटिव्ह करायचं आहे. तर आपण हे 2 पीस रेडी करून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो साईड पार्ट आहे याला आपल्याला वरतून पायपिंग करून घ्यायची आहे. तर पायपिंग आपण एकाच बाजूने करूया, कारण कमी जास्त जर झाला तर तो तिथे कट करून आपल्याला तिथून पायपिंग करून घ्यायची असते. तर आपण आधी याला पायपिंग करून घेऊया. तर तुम्ही तुमची काय खासियत आहे किंवा तुम्ही काय स्पेशल असं शिवता शिवता म्हटल्यावर मला हसायला का आलं माहिती का, कारण एक ताई आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओ खाली कमेंट केलेली आहे की
सगळं व्यवस्थित नीट बोलतेस, नाही सगळं मराठीत बोलतेस आणि काय सारखी सारखी स्टिच स्टिच म्हणते, शिवते शिवलं असं म्हण ना. अशी त्या ताईंची कमेंट होती. आता तुम्हीच सांगा, यात काही काही नाव म्हणजे काहीतरी चुकी काढण्याचा प्रयत्न करतात लोक, पण त्या ताईंचं मला काही वाईट नाही वाटलं. त्यांचं पण बरोबर आहे की तू मराठीत व्हिडिओ बनवतेस, मग पूर्ण मराठीच बोल. पण काय आहे ना, आपण शिकलेलो आहोत. आता मी ग्रॅज्युएट झालेली आहे आणि हे मी शिवणकाम करते, तर ते शिवणकाम म्हणजे शिवण हे माझ्या तोंडात लवकर येतच नाही. मी स्टिचिंग इतकं माझ्या तोंडात बसलेलं आहे की माझ्या तोंडात तेच येतं. आणि काही काही शब्द आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये वगैरे जातो तेव्हा शिकतो, तेव्हा ते काही काही इंग्लिशच शब्द जे असतात ना ते आपल्या तोंडी बसलेले असतात, त्याच्यामुळे ते आपल्या तोंडात सारखे तेच शब्द येतात. आणि गंमत म्हणजे माझं शिक्षण झालेलं आहे मुंबईला, तर आता मुंबईचं शिक्षण म्हटल्यावर थोडेफार इंग्लिश शब्द तर माझ्या तोंडात येणारच. तुम्ही ॲडजस्ट करून घ्या माझ्या मैत्रिणींनो. आता तुम्हाला स्टिचिंग म्हटलं काय आणि शिवणकाम म्हटलं काय, शिवलं म्हटलं काय आणि स्टिच केलं म्हटलं काय, तुम्हाला तर कळतंय ना माझ्या भावना. मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळतंय ना, मग बस झालं ना हो, कशाला चुका काढायच्या. कोणत्याही व्हिडिओमधून तुम्हाला सांगू का, जे चांगलं आहे ते घ्यायचं, जे आपल्याला नाही पटत ते सोडून द्यायचं. कारण जे व्हिडिओ करतात ना त्यांनाच माहिती आहे की ह्या व्हिडिओसाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागते. एका लाईकसाठी, तुमच्या एका कमेंटसाठी आम्हाला किती मेहनत घ्यावी लागते हे आम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळे प्लीज मलाच नाही, कोणालाही ट्रोल करू नका. आणि त्या ताईंचं मला काही वाईट नाही वाटलं, पण मी एक जनरल तुम्हाला सांगते की असं कोणाला बोलत जाऊ नका हो. आता हे पण आधी माप घेऊन बघूया. हे बघा, पूर्ण वरून माप घेऊन बघूया. जर आपल्याला हे पूर्ण इथे अटॅच होत असलं तर मग आपल्याला वरतून काही 1 इंच 2 इंच सोडायची गरज पडणार नाही. पण इथे काही हे पूर्ण अटॅच होणार नाही आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, पीस घ्यायचा आहे एक, आणि त्याला 1 मिनिट, हे जे धागेदोरे असतात ना ते मी लगेच कट करून घेते, नंतर विसरायला झालं की मग ते आपली पिशवी जी आहे ती फिनिशिंगने दिसत नाही. 2 इंचावरती मार्क करायचं आहे आणि या साईडने सुद्धा आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता 2-2 इंचावरती मार्किंग केल्यानंतर हे जे आपण एका साईडने पायपिंग केलेली आहे तो पीस इथे ठेवायचा आहे. उलट्या बाजूवर उलटी बाजू असं ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला हे ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्या म्हणजे राईस बॅग टाकून पोतळी टाकून आपण हे स्टिच करतो. आता हे एकावर एक किती लेअर आलेत बघा, तरी सुद्धा आपली सुई तुटणार नाही किंवा आपल्या शिवणकाममध्येच थांबणार सुद्धा नाही. बघितलं तुम्ही. आता काय करायचं आहे, हा जो कोपरा येतो ना इथे थोडंसं कट करायचं आहे. कट केल्यानंतर आणि मग इकडे असं वळवायचं आहे. तर ही जी फिनिशिंग येते ना ते खूप छान येते. कोपऱ्यावर कधी पण एक कट मारा तुम्ही आणि मग तुम्ही तिथून स्टिच करा. तर हे बघा, हा कोपरा किती व्यवस्थित आलाय, तुम्ही आतून बघू शकता. हे बघा, तुम्ही जर डायरेक्ट वळवायला गेलात ना तर ते थोडंसं खिचलं जातं, त्याच्यामुळे थोडासा कट लावायचा आहे. आपलं काम नेहमी चोख करायचं, म्हणजे समोरच्याला त्याच्यामध्ये काहीही चुकी काढण्याचं संधी मिळाली नाही पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे मैत्रिणींनो. हे बघा, ते थोडासा कट मारला मी. आता आपण इकडे स्टिच करून घेऊया, पण त्याआधी हे इथे जे एक्स्ट्राचं येत आहे ना ते आपण कट करून घेऊया. थोडंसं वरच कट करूया, जिथे आपण मार्किंग केली ना त्याचं थोडंसं वरच कट करायचं आहे. आता एवढा भाग आपण कट केला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे जसं दुसरा कापड घेऊन पायपिंग केली ना तसं न करता तुम्हाला एक आयडिया सांगते मी. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आपण कट केलं त्याला जसं उलटवून घ्यायचं आहे आणि परत इथे मोजून बघायचं. तर असं इथून मोजून बघायचं आपण आणि इथून असं फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे उलटी बाजू आपल्याला फोल्ड करायची आहे, म्हणजे आपली जी पायपिंग केल्यासारखं पण दिसेल आणि कॉन्ट्रास्ट पण दिसेल. ही एक आयडिया मी तुम्हाला सांगितली, म्हणजे वेगळा कापड आपल्याला तिथे जॉईन करायची गरज पडत नाही. मी तिकडून वेगळा कापड यासाठी जॉईन केलेला की पुढे आपल्याला कमी पडायला नको जर आपण तिथून दुमडलं तर, त्यासाठी. आता हे आपण इथे स्टिच करून घेऊया.
आलंच बघा माझ्या तोंडात स्टिच. आता काय करू मी? आता काही शिक्षा असेल तर द्या मग मला. काय करणार ना मैत्रिणींनो, आता तो शब्द तोंडात बसलाय म्हटल्यावर. ब्लॉक स्टिच दिली आणि कट. तर हे बघा, याचे कोपरे बघा तुम्ही आतून, हे बघा किती फिनिशिंगने याचे कोपरे आलेले आहेत. तर आता याच्या वरती आपल्याला हा दुसरा पार्ट जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. आम्ही तुम्हाला हा पार्ट जसा जॉईन करून दाखवला सेम तसंच आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. तर आपली बघा ही पिशवी शॉपिंग बॅग रेडी झालेली आहे स्टिच करून, शिवून. तर तुम्ही त्याची फिनिशिंग वगैरे बघू शकता आणि लेस लावल्यावरती त्याला किती छान लुक आला आहे ते सुद्धा बघू शकता. आपण याला चारी बाजूने पायपिंग केलेली आहे आणि हँडलसुद्धा आपण असे अटॅच केलेले आहे की त्याचीसुद्धा शिलाई दिसत नाही आहे आणि आपली शिलाई जी आहे ती बाहेरून पण दिसणार नाही आणि आतूनसुद्धा दिसणार नाही, अशी आपण ही शॉपिंग बॅग रेडी केलेली आहे. तर अशी शॉपिंग बॅग तुम्ही सुद्धा रेडी करून बघा आणि अशीच लेसचा वापर करून बघा, किती सुंदर तुमची शॉपिंग बॅग दिसणार आहे. एक सिंपल कापड, प्लेन कापडसुद्धा जेव्हा आपण त्याला लेस लावतो तेव्हा त्याला किती छान लुक येतं ते तुम्ही बघू शकता. आणि प्लेन आपण ब्लाऊज पीसचंच जे आहे ते याला पायपिंग केलेली आहे. तर मैत्रिणींनो, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यातून आपण काहीतरी क्रिएटिव्ह बनवू शकतो आणि ते सेलसुद्धा करू शकतो 0 कॉस्टमध्ये. आता याला बनवण्यात आपल्याला काय खर्च आलेला काहीच नाही. हे सगळे कापड वगैरे सगळं आपलं घरचंच आहे आणि लेससुद्धा आपल्या घरातच असतात साडीच्या वगैरे. तर त्यातून तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करून असं सेल करू शकता. तर ही जी शॉपिंग बॅग आहे ही कस्टमरचीच आहे. तर त्यांना मी उद्या सेम जशी ही स्टिच केली ना, सेम मला याच कापडाची अजून एक स्टिच करायची आहे. त्या कापडाची सुद्धा मी कटिंग करून ठेवलेली आहे आणि अजून एक दुसऱ्या कापडाची मला स्टिचिंग करायची आहे. तर जो दुसरा डिफरंट कापड आहे ना त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. पण सेम याच कापडाची अजून एक मला शॉपिंग बॅग रेडी करायची आहे. तर त्याची कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवणार नाही, पण त्याचं लुक नक्की तुम्हाला दाखवेल की कशी शिवलेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग बॅग किंवा बाजाराची पिशवी, तुम्ही जे काही म्हणाल तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर आपली ही शॉपिंग बॅग रेडी झालेली आहे. तर अजून काही तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना जय श्रीराम. बाय बाय.